वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबू, गीतेमध्ये 4 पात्र आहेत. धृतराष्ट्र 1, नंबर 2 संजय, नंबर 3 श्रीकृष्ण महाराज आणि चौथा अर्जुन. अशी 4 पात्र आहेत. धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो. माय बाबा, धृतराष्ट्रानं फक्त एकच प्रश्न विचारला. पहिल्या अध्यायात पहिला श्लोक, पहिलाच प्रश्न आणि तोच शेवटचा प्रश्न. आणि अर्जुनानं मात्र श्रीकृष्ण महाराजाला प्रमुख 11 प्रश्न विचारले आणि स्फुट प्रश्न अनेक विचारले. फुटकळ प्रश्न अनेक विचारले, पण 8 प्रश्न महत्त्वाचे विचारले. तर त्या 8 प्रश्नामध्ये एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये तो म्हणतो की प्रयाणकालेचं कथम नियोशी नियतात्मभी. प्रयाणकालेचं कथम नियोशी नियतात्मभी. देवा, मला शेवटी मरताना तुझं स्मरण कसं होईल, तुझी आठवण मला कशी होईल हे सांग. माय बाबा, हा जो मनुष्य जन्म दिलेला आहे, आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर 184 योन्यापैकी 83,99,999 योन्या ह्या नरक योन्या आहेत. आणि हा जो मनुष्य देह आहे हा फक्त म्हणजे मोक्ष योनी आहे. मनुष्य योनी म्हणजे मोक्ष योनी आहे. आणि ही परमेश्वरानं आपल्याला 184च्या योन्यातून सुटून जाऊन परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी दिलेला हा एक संधी आहे, हा एक चान्स आहे. तर मायबाबा, इथं आल्यानंतर आपण परमेश्वर चिंतन केलं पाहिजे. अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, अर्जुना, मी हा तुला जन्म दिलेला आहे, तो एक संधी आहे, ही बार बार भेटत नाही बरं अर्जुना, हे तुला आता भेटलेली आहे. आणि इथं तू माझं स्मरण कर, चिंतन कर आणि ह्या 184च्या अवनेतूच्या दुःखातून सुटून जा. मन्मना भव भक्तो मध्ये जिमाम नमस्करू मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजानी परिश्रमे. श्रीकृष्ण महाराज म्हणले, पुन्हा म्हणले, अर्जुना, मन्मना भव भक्तो मध्ये जिमाम नमस्करू माम वैशेषी युक्त वय वमात्मान मत्परायण. पुन्हा म्हणले, अर्जुना, सर्व धर्मान परित्याजे मामेकम शरणमज अहम तो असरो पापेभ्यो मोक्ष इष्यामी म्यासुस. मी तुला माझा सर्व धर्माचा परित्याग कर, इंद्रिय धर्म, देह धर्म, आणि मला एकट्याला स्मरण कर, माझं एकट्याचं स्मरण कर. मी तुला भेऊ नको अर्जुना, मी तुला मोक्ष देतो, सर्व पाप तुझे नष्ट करतो आणि तुला मोक्ष देतो. असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्जुन म्हणला, देवा, मग मला तुमचं मृत्यूसमयी मला तुमचं स्मरण कसं होईल. प्रयाणकालीचं कथम नियोशी नितात्मभी. म्हणा प्रयाणकाली ना मला तुमचं स्मरण कसं होईल. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, अतिशय महत्त्वाची गोष्ट विचारली अर्जुनानं. ही सगळ्या मनुष्य लोकांच्या फायद्याची गोष्ट आहे. तर ते म्हणले, अर्जुना, यमे मापिम स्मरम भावम त्यांचे कलेवरम तम तमेव ती कौते सदा तद्भाव भाविता. म्हणून ते म्हणले, अर्जुना, तस्मा सरीसु कालेसु मामनुस्मरिद्धचे मयर्पित माया बुद्धीर मामे वशेष संशयम. म्हणून अर्जुना, तस्मा सरीसु कालेसु सदा सर्व काळ माझं तू युद्ध बी, आता तू क्षत्रिय आहेस, तू युद्ध कर आणि युद्ध करत असताना माझं स्मरण कर. माय बाबा, एका परीक्षार्थी विद्यार्थ्यानं जर वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला परीक्षेत काहीच लिहिता येणार नाही. त्याप्रमाणे तुमची गत होईल. मायबाबा, तुम्ही जर आयुष्यभर जर परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर तुम्हाला शेवटी मरताना परमेश्वराची आठवण येणारच नाही. त्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही तस्मात सरीसु कालेसु, देवानं सांगितले, तस्मात सरीसु कालेसु मामनो स्मरिद्धचे मयर्पित मनोर्बुद्धी मामे वैशेष संशय. मन आणि बुद्धी मला अर्पण कर आणि माझं सदा सर्व काळ चिंतन कर.
दळीता कांडिता परमेश्वराला आठवलं पाहिजे माय बाबा. जोडून या कर असं संत म्हणले, जोडून या कर विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुख्य हरिनाम. म्हणजे सदा सर्व काळ परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे माय बाबा. जर आपण चिंतन करू तर आपल्याला मरताना परमेश्वराचं नाव येईल, नाही तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना यमे वापिस परमभाव त्यांचे ते कलेवरम तम तमेवती कौते सदा सद्भाव व्हायचा. जो माणूस मृत्यू समय त्याला जी काय आठवण होती त्या जन्माला तो जातो. म्हणून आपल्याला आठवला पाहिजे तो परमेश्वर, आणि परमेश्वराचं चिंतन करत आपल्याला मृत्यू आला पाहिजे मायबाबा. तरच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होईल, आणि तरच आपण ह्या मनुष्य देहामध्ये आलेल्याचं फायदा होईल. ह्या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण काहीतरी चांगली गोष्ट केली असं सिद्ध होईल. नाही तर मायबाबा जन्माला आला ह्याल्या आणि पाणी भावून मेला अशी गोष्ट आपली होऊ नये, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. आणि हा जो आपला देऊळ ऑफिशियल ग्रुप आहे, जर तुम्हाला पटत असेल हा ग्रुप तर त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी पुनश्च विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.